गुड आफ्टरनून एवरीबॉडी। चलो हम अभी नेक्स्ट लेक्चर की तरफ जा रहे हैं। नेक्स्ट पॉइंट आहे फ्री फॉल। फ्री फॉल, आता फ्री फॉल म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट सर्टन हाईट वरून ग्राउंड कडे येणे याला म्हणजे फ्री फॉल. व्हाय इट कम्स, का येतो ग्राउंड कडे? ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या माध्यमातून तो ऑब्जेक्ट अर्थ सरफेस कडे येतो. त्यावेळेस ज्या वेळेस तो ऑब्जेक्ट ज्या ठिकाणी आहे त्यावेळेस त्याची पोटेन्शियल किंवा टोटल एनर्जी काय, म्हणजे पहा, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, इट इज अ पोझिशन ए. त्याच्यानंतर हा ऑब्जेक्ट या ठिकाणी आला, इट इज अ पोझिशन बी. आणि त्याच्यानंतर हा ऑब्जेक्ट या ठिकाणी आला, इट इज अ ग्राउंड सरफेस ॲट पोझिशन सी. म्हणजे इनडायरेक्टली इथून इथपर्यंत जर बघितलं तर दॅट इज हाईट एच. हाईट एच. हा ऑब्जेक्ट इथून इथं आला, इथून इथं आला तर हे जर डिस्टन्स तुम्ही एक्स कन्सिडर केलात, इट इज एक्स कन्सिडर केलात, तर हे काय येईल? एच मायनस एक्स. म्हणजे एवढ्या डिस्टन्स मधून जर हे मायनस केलं तर हे येऊन जाईल. येते का लक्षात? एच मायनस एक्स. मग आता आपल्याला काय करायचंय? हा ऑब्जेक्ट या ठिकाणी सर्टन हाईटला आहे, फ्री फॉल पाहायचा आहे. फ्री फॉल म्हणजे हा ऑब्जेक्ट इथं, इथून पडला की फ्री फॉल, दॅट्स इट. हा ऑब्जेक्ट इथं आहे, इथून सुरू झाला म्हणजे काय? फ्री फॉल. ओके, तर अशा प्रकारचा हा कन्सेप्ट आहे. मग आपण काय करणार आहोत किंवा त्या सायंटिस्टने काय पाहिलं, या ठिकाणी असणारी टोटल एनर्जी, या ठिकाणी ॲट पॉइंट ए ला असणारी टोटल एनर्जी किंवा ॲट पॉइंट बी ला असणारी टोटल एनर्जी, इव्हन ॲट पॉइंट सी ला असणारी टोटल एनर्जी सेम असते का डिफरंट असते, याचं त्यांनी ऑब्झर्वेशन केलं. मग टोटल एनर्जी म्हणजे काय? टोटल एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी, इव्हन कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता या ऑब्जेक्ट जेव्हा खाली येतो, काय येतो? ड्यू टू, कशामुळे येतो? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, इव्हन ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होतो, म्हणून तो ऑब्जेक्ट अर्थ सरफेस वरती येतो. अदरवाईज तो ऑब्जेक्ट अर्थ सरफेस वरती येणार नाही. क्लिअर? मग आता याच्या बाबतीत पाहूया. जेव्हा हा ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे त्यावेळेस त्या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी काय आणि त्यावेळेस त्याच ठिकाणची कायनेटिक एनर्जी काय असते. जेव्हा या दोन एनर्जी, कारण टोटल एनर्जी म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. मग जेव्हा ऑब्जेक्ट त्या ठिकाणी आहे तर तर आता पहिल्यांदा आपण कायनेटिक ॲट पॉइंट ए ला टोटल एनर्जी इज काढायचे. ॲट पॉइंट ए ला टोटल एनर्जी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा घेऊ आपण कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला 1/2 mv². व्ही मीन्स वेलॉसिटी. तर या ठिकाणी जर विचार केला, दिस इज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ॲट पॉइंट ए. या ठिकाणी जो ऑब्जेक्ट आहे अगदी स्टेबल आहे, स्थिर आहे, थांबला आहे त्या ठिकाणी. म्हणजे त्या ठिकाणची वेलॉसिटी काय असेल? तर यासाठी आपण ही जरी वेलॉसिटी v असली, v फॉर वेलॉसिटी, नॉट फॉर इनिशियल, नॉट फॉर फायनल, v फॉर वेलॉसिटी. मग या ठिकाणची वेलॉसिटी काय आहे? u इज इक्वल टू 0. म्हणजे इथं हा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mu², नॉट फॉर v². का v² नाही? हा v काय फायनल वेलॉसिटी रिप्रेझेंट करतो का? नाही. दॅट इज अ v फॉर वेलॉसिटी. हा v फायनल वेलॉसिटी रिप्रेझेंट करत नाही. हा v काय रिप्रेझेंट करतो? वेलॉसिटी. मग आपल्याकडे या ठिकाणी फायनल वेलॉसिटी तर नाहीच आहे. मग काय आहे? इनिशियल वेलॉसिटी तुम्ही याची कन्सिडर करू शकता. मग इनिशियल वेलॉसिटी जेव्हा ऑब्जेक्ट त्या ठिकाणी स्टेशनरी आहे त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी किती? तर इनिशियल वेलॉसिटी त्या ऑब्जेक्टची 0. आणि मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 इंटू m इंटू 0चा स्क्वेअर. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0. क्लिअर? कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट ए ला. त्याच्यानंतर आपण जाऊयात ॲट पॉइंट बी ला. ॲट पॉइंट ए लाच. ॲट पॉइंट ए ला आता काय बघायचं आपल्याला?
पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू mg आणि h. क्लिअर? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. आणि मग हा ऑब्जेक्ट कुठे येणार आहे? एवढे. म्हणजे ही त्याची काय झाली? हाईट आहे, मास आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. मग आता आपल्याला सांगा टोटल एनर्जी काय येईल या ठिकाणी? तर टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काय आहे? mgh. कायनेटिक एनर्जी काय आहे? 0. आणि टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू mg and h. ॲट पॉईंटला टोटल एनर्जी काय आली? mgh. आता पुढे जाणार आहोत आपण, थोडंसं पुढे जाणार. इथं पण कळलं का बघा? पहिला मुद्दा काय? हा ऑब्जेक्ट डायरेक्ट अर्थ सरफेस वरती येणार आहे. म्हणजे इथून त्याची हाईट काय झाली? h झाली. इकडून इकडे गेले तर हाईट, मग इथून इकडे सुद्धा काहीतरी डिस्टन्स कव्हर केलं तर ते जे डिस्टन्स आहे आपण त्याला काय कन्सिडर केलंय? हाईट असं कन्सिडर केलेलं आहे. मग तो ऑब्जेक्ट या ठिकाणी होता तेव्हा त्याची वेलॉसिटी काय होती? 0. म्हणजे तुम्ही या ठिकाणी v इज इक्वल टू 0 सुद्धा ठेवलं असतं तर काही अडचण नाही, कारण हा स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे. म्हणजे वेलॉसिटी काय? नथिंग. वेलॉसिटी नाहीच आहे, म्हणजे त्याची वेलॉसिटी काय? 0 असं तुम्ही डायरेक्टली कन्सिडर करू शकले असते, काही शंका नाही. आता पुढचा जो मुद्दा आहे काय पाहायचं? टोटल एनर्जी ॲट पॉइंट बी. आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करूयात. टोटल एनर्जी ॲट पॉइंट बी याच्या बाजूला आपण थोडंसं सॉल्व्ह करूयात, पाहू काय येते ते. टोटल एनर्जी ॲट पॉइंट बी काय येते ते. इव्हन या बाजूला सॉल्व्ह करूयात. टोटल एनर्जी ॲट पॉइंट बी या ठिकाणी सॉल्व्ह करूयात. टोटल एनर्जी ॲट पॉइंट बी. टोटल एनर्जी ॲट पॉइंट बी. मग आता मुद्दा असा आहे की हा ऑब्जेक्ट इथून इथं आला, म्हणजे याने इथून एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. मग त्याची वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. वेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी किती? ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी 0. ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी काय? 0. मान्य आहे. त्याचबरोबर त्याने इथून इथं आला, बी मध्ये आला, म्हणजे s इज इक्वल टू x. डिस्प्लेसमेंट किती झालं? x. या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी इथं येण्या अगोदर काय होती? 0. पण हा इथं आला म्हणजे किती डिस्टन्स कव्हर केला? x एवढा डिस्टन्स कव्हर केला. आणि त्याचबरोबर हा कशामुळे आला? ड्यू टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे a इज इक्वल टू g असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. आणि मग त्याची फायनल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी 0 आहे. कुठल्या वेलॉसिटीने तो इथं आला म्हणजेच फायनल वेलॉसिटी v इज इक्वल टू, फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे? v इज इक्वल टू, हा वापरता येणार नाही कारण डिस्प्लेसमेंट नाही. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे म्हणून हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. मग पुढे जाऊयात. इनिशियल वेलॉसिटी किती? 0. म्हणजे v स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी 0 स्क्वेअर प्लस 2a. याच्या ऐवजी काय वापरायचं? g. h इज इक्वल टू g आणि s इज इक्वल टू x हे वापरायचं आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं? आता फॉर्म्युला काय? v स्क्वेअर इज इक्वल टू 2g and x. क्लिअर झालं का बघा? इथून एवढं येण्यासाठी जी काही वेलॉसिटी लागणारी आहे, कारण याची इनिशियल वेलॉसिटी किती? 0. मग इथं आला म्हणजे काहीतरी वेलॉसिटी असेल, म्हणजे ती फायनल वेलॉसिटी. फायनल वेलॉसिटी दोन पद्धतीनं, v इज इक्वल टू u प्लस at. पण इथं टाइम दिलेलाच नाहीये. आपल्याला काय दिलेला आहे? टाइम दिलाय का? नाही. मग तो फॉर्म्युला वापरता येईल का? नाही. म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरला, कारण वेलॉसिटी काढायचं, फायनल वेलॉसिटी काढायचं आहे. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2s. इनिशियल वेलॉसिटी त्याची 0 होते, ते 0. a म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याला आपण g कन्सिडर केलं. s इज अ डिस्प्लेसमेंट, इथून इथं आला एवढा डिस्टन्स कव्हर केलाय, s इज इक्वल टू x म्हणजे v स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू आपण कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशन मध्ये ठेवू. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायल 1/2 m आणि v स्क्वेअर हा फॉर्म्युला. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m च्या ठिकाणी ॲज इट इज आणि v स्क्वेअरच्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवून देऊ.
तर काय 2g अँड एक्स या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन साईन 2g अँड एक्स. हा टू कॅन्सल. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू mg अँड एक्स आला. क्लिअर? काय अडचण या ठिकाणी? आता पुढचा मुद्दा आहे, त्याची पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. याची ही कायनेटिक एनर्जी झाली, आता काय काढायचं? पोटेन्शियल एनर्जी काढायचं आहे. मग पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी काय आहे? पोटेन्शियल एनर्जी जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करावं लागेल? मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू एम जी आणि एच. आता या ठिकाणी हाईट किती आहे सांगा? इथं किती हाईट होती? इथून एवढी हाईट होती. आता इथं किती हाईट आहे? या ठिकाणी जी हाईट आहे एच इज इक्वल्स टू ही हाईट आहे इथून एवढी, कारण तो ऑब्जेक्ट वरतून एवढा आलाय. म्हणजे इथं काय येईल? एच मायनस एक्स. मग पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू एम जी इन ब्रॅकेट एच मायनस एक्स. हे आपण ठेवून दिलं. एम जी ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू एम जी एच मायनस एम जी एक्स. आणि आता आपल्याला काढायचं टोटल एनर्जी. सो टोटल एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आहे एम जी एच मायनस एम जी एक्स प्लस कायनेटिक एनर्जी किती आहे? एम जी एक्स. एम जी आणि एक्स प्लस एम जी एक्स मायनस एम जी एक्स कॅन्सल. टोटल एनर्जी ॲट पॉइंट पी इज इक्वल टू एम जी एच. काही शंका आहे का बघा? प्रत्येक वेळेस सांगतो सिस्टमॅटिकली. जेव्हा हा ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे, इथून इथं येणार आहे, इथून इथं येण्या अगोदर त्याची वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी किती? 0. हा जेव्हा इथून ए बी पोझिशन पासून जेव्हा बी पोझिशनला आला तेव्हा किती डिस्टन्स कव्हर केलं? एक्स. एस इज इक्वल टू एक्स. क्लिअर? त्याचबरोबर इथून इथं काय आला? बाय अप्लाइंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो देर इज ए इज इक्वल टू जी किंवा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू जी. ओके. मग आता आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. या ठिकाणी इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, पण तो ऑब्जेक्ट इथं आला म्हणजे त्याची फायनल वेलॉसिटी काहीतरी असली पाहिजे. मग फायनल वेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी दोन फॉर्म्युले, v इज इक्वल टू यू प्लस ए टी. याच्यामध्ये टी दिलाय, आपल्याकडे टी नाहीच आहे. आणि दुसरा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. या फॉर्म्युल्याने आपण कॅल्क्युलेट करू शकतो, कारण आपल्याकडं इनिशियल वेलॉसिटी आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे हे कॅल्क्युलेट करू शकतो. त्याचा वापर करून आपण हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय आला? एम जी एक्स. मग पोटेन्शियल एनर्जी या पॉइंटला काढायचं. पोटेन्शियल एनर्जी फ्रॉम हाईट काढावं लागेल. मग इथून एवढी हाईट किती आहे? एच मायनस एक्स. एम जी एच. एच म्हणजे काय? एच मायनस एक्स. मग मल्टिप्लाय केलं, यानी याला मल्टिप्लाय केलं हे, यानी याला मल्टिप्लाय केलं हे. मग टोटल एनर्जी कॅल्क्युलेट केली. एम जी एक्स कॅन्सल. आणि फायनली आपल्याला टोटल एनर्जी मिळून गेलेली आहे. क्लिअर? आता पाहायचं आहे टोटल एनर्जी ॲट पॉइंट सी. टोटल एनर्जी ॲट पॉइंट सी. बीचं कळलं सगळ्यांना? हेचं मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे. टोटल एनर्जी ॲट पॉइंट सी. मग आता इथं काय करणार सांगा? टोटल एनर्जी ॲट पॉइंट सी ला त्याही ठिकाणी आपण काय करणार आहोत? जेव्हा तो ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवरती पोहोचला त्यावेळेस त्याची वेलॉसिटी काय असेल? मग इथं वेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी पुन्हा हा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू, बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 एम व्ही स्क्वेअर. व्ही म्हणजे वेलॉसिटी. इनिशियली या पोझिशनला इनिशियली तो काय आहे? अरेस्टला आहे. या पोझिशनला इनिशियली तो कसा आहे? अरेस्टला आहे. पण मग या ठिकाणाहून या ठिकाणी आला म्हणजे त्याचं काही ना काहीतरी मोशन असलं पाहिजे. इनिशियल वेलॉसिटी इज 0, देन फायनल वेलॉसिटी इज व्हॉट? फायनल वेलॉसिटी किती येते? मग ते कॅल्क्युलेट करण्यासाठी या फॉर्म्युल्याचा यूज केला. यू स्क्वेअर प्लस 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू, म्हणजे काय येईल पहा? व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू, इथं काय येईल?
वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायचं. याच्यामध्ये इनिशियल वेलॉसिटी किती? u इज इक्वल टू 0. मग v स्क्वेअर इज इक्वल टू 0 प्लस 2gs. आता या ठिकाणी s काय आहे? s काय आहे? h मायनस x किंवा s काय आहे? इथून एवढं s इज इक्वल टू h. म्हणजे इथं काय येईल? v स्क्वेअर इज इक्वल टू 2gh. क्लिअर? v स्क्वेअर इज इक्वल टू 2gh. मग आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल 1/2 mv स्क्वेअर. v स्क्वेअरच्या ठिकाणी व्हॅल्यू, कायनेटिक एनर्जी इज इक्वल 1/2 m v स्क्वेअरच्या ठिकाणी n2 2 g आणि h 2 कॅन्सल. कायनेटिक एनर्जी इज इक्वल m g आणि h. ही आली कायनेटिक एनर्जी. ओके, ॲट पॉइंट सी ला कायनेटिक एनर्जी. आता ॲट पॉइंट सी ला पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायचं. या ठिकाणी हाईट किती आहे? h इज इक्वल, ॲट पॉइंट सी ला h इज इक्वल टू 0. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू m g and h is equal to 0. So potential energy is equal to 0. So therefore total energy is equal to potential energy plus kinetic energy. Potential energy किती आहे? 0 plus kinetic energy mgh. Therefore total energy at point C is equal to mgh. तर विचार जर केला, सिस्टमॅटिकली विचार जर तुम्ही केला, ॲट पॉइंट ए ला टोटल एनर्जी, दॅट मीन्स kinetic energy and potential energy is same. That means total energy is same. At point B ला सुद्धा total energy same. At point C ला सुद्धा total energy same. म्हणजेच इक्वेशन पहिलं टेक्स्टबुक मध्ये असणारं इक्वेशन पहिलं, इक्वेशन दुसरं आणि इक्वेशन तिसरं, दॅट मीन्स टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट ॲट पॉइंट ए, ॲट पॉइंट बी अँड ॲट पॉइंट सी आर सेम. आणि टोटल एनर्जी म्हणजेच काय? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कळलं? एव्हरी ऑब्जेक्ट, प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये काही ना काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असतेच, बरोबर ना? एव्हरी ऑब्जेक्ट हॅज पोटेन्शियल एनर्जी वेन इट ॲट हाईट ऑब्झर्व अबाव द ग्राउंड. ग्राउंड पासून सर्टन हाईटला असणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टकडं पोटेन्शियल एनर्जी असते अँड इट कीप गेटिंग कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. आणि त्याचं कन्व्हर्शन तो ऑब्जेक्ट कशामध्ये करत असतो? कायनेटिक एनर्जीमध्ये. As the object falls toward the ground, जेव्हा ऑब्जेक्ट ग्राउंडवरती येतो, on reaching the ground at point C, total potential energy is converted into kinetic energy. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट ग्राउंडवरती येतो तेव्हा पोटेन्शियल एनर्जी असतच नाही, कारण तेव्हा टोटल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली असते? कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली असते. बट ॲट एनी पॉईंट ड्युरिंग द फॉल द टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे ॲट ए पॉईंटला, ॲट बी पॉईंटला किंवा ॲट सी पॉईंटला टोटल एनर्जी ही नेहमी कॉन्स्टंट असते. क्लिअर? क्लिअर? आय थिंक क्लिअर झालं असेल अशी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. पहिल्यांदा याच्यासाठी डायरेक्ट पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. इथं आल्यानंतर याची इनिशियल वेलॉसिटी 0, इथं असताना सुद्धा याची इनिशियल वेलॉसिटी 0. फायनल वेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल, इनिशियल वेलॉसिटी 0, पण तो इथून इथं आला म्हणजे आपल्याला दुसरी काहीतरी वेलॉसिटी असली पाहिजे, म्हणून तो आपण फॉर्म्युला वापरतो, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून आपण हे सगळं काही कॅल्क्युलेट करू शकतो. क्लिअर? काही शंका आहे? आय होप ऑल कन्सेप्ट इज क्लिअर अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट घेऊन येऊयात परत. थँक्यू. थँक्स अ लॉट.